हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आपण वजाबाकी, हत्याची वजाबाकी या ठिकाणी शिकणार आहोत. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो बघा, या ठिकाणी स्क्रीनवर पहिला प्रश्न आहे 52 वजा 37. 52 वजा 37 हे गणित कसं करणार? या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा 2 हा 7 पेक्षा लहान आहे. मग 2 मधून 7 जात नाही किंवा आपण वजा करू शकत नाही. मग काय करायचं? तर अशा वेळी दशक स्थानची जी संख्या आहे त्या संख्येमधून, दशक स्थानला कोण आहे इथे? 5. तर या 5 मधून काय करायचं? 5 ला 4 करायचं आणि याची 1 जो आहे तो इकडे घ्यायचा. मग या ठिकाणी काय होतील? 12. ह्या 2 ऐवजी या ठिकाणी 12 होतील. मग आपल्याला काय करायचं आहे? या 12 मधून 7 वजा करायचे. 7च्या पुढे मोजा बघा, 8, 9, 10, 11, 12. म्हणजे या ठिकाणी किती येतील? 5. आपलं उत्तर इथे येणार आहे 5. आणि इकडे 5 कट झाला, हा 4 आहे. 4 मधून 3 गेला, 1 राहिला. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 15. आणखी एक उदाहरण समजून घेऊया. या ठिकाणी बघा काय लिहिलंय तर इथे जर आपण बघितलं तर 74 वजा 36 असं दिलेलं आहे. 74 वजा 36. मग आता या ठिकाणी आपल्याला या 4 मधून 6 वजा करायचे, पण ते होणार नाहीत. काही काही मुलं काय करतात? खालच्या 6 मधून वरचे 4 वजा करतात. पण आपल्याला असं करायचं नसतं. खालच्या संख्येतून वरची संख्या जर वजा केली तर ते आपलं उत्तर बरोबर येत नसतं, ते चुकतं. आपल्याला वरच्या संख्येतून खालची संख्या वजा करायची असते. मग इथे आपण बघूयात. आपल्याला जी दशक स्थानची संख्या आहे 7, त्या 7 ला अगोदर आपल्याला कट करायचे. 7 ला कट करूया. 7 ला कट करून त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर 7 मधून 1 वजा करायचा आहे. मग या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत 6 आणि यातला एक जो हातचा आहे तो इकडे द्यायचा आहे. या 4 ला कट करून वर आपल्याला या ठिकाणी 14 लिहायचे. हातचा दिला म्हणून 1 आणि 4 या ठिकाणी 1 व 4 14. आता 14 तून 6 गेले. बघा बरं, 14 मधून 6 गेले किती राहिले? तर आता राहतात 8 आणि ते 8 आपल्याला इथे लिहायचे. आणि इकडे 6 मधून 3 गेले, 3 राहिले. ही आपली आहे वजाबाकीचं गणित. आता आपण या ठिकाणी आणखी एक उदाहरण बघूयात. सांगा बरं आता काय करू मी? तर 1 ला काय करायचं आहे? हातचा घ्यायचा आहे. मग या ठिकाणी 6 चे 5 आणि हा 1 चा होईल 11. 11 मधून 2 गेले, किती राहिले हो? तर मित्रांनो या ठिकाणी 9 राहिले आणि इकडे 5 मधून 2 गेले, किती राहिले? 3 राहिले. झाले 39. बघा या ठिकाणी आता 3 अंकी एक वजाबाकी करूया. 2 मधून 5 जातात का? नाही जात. मग या 5 ला कट करायचं. 5 चे करायचे 4. इकडे द्यायचा हातचा. या 2 चे होतील 12. 12 मधून 5 गेले, 7 राहिले. 4 मधून 2 गेले, 2 राहिले. 3 मधून 1 गेला, 1 राहिला. आपलं उत्तर तयार झालं आहे. बरं मित्रांनो, 4 अंकी संख्या बघूया का एक? चला 4 अंकी बघूया. या ठिकाणी बघा 3 मधून 5 जातात का? तर जात नाहीत. मग ह्या 4 ला करूयात 3. इकडे हातचा दिला, इथे झाले 13. 13 तून 5 गेले, किती राहिले बरं? तर या ठिकाणी राहतात 8. 3 1 गेला, 2 राहिले. आता इथे बघा बरं, 8 मधून 9 जातात का? नाही. पुन्हा इकडे साईडच्या कोण हातचा घ्यायचा, पुढच्या संख्येकडून 7 ला करायचं 6 आणि या ठिकाणी 8 चे होतील 18. 18 तून 9 गेले, 9 राहिले. 6 तून 2 गेले, 4 राहिले. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी गणितं केलेले आहेत. बघा या ठिकाणी सरावासाठी तुम्हाला मी 3 गणित दिलेत. हे सरावाचे गणित नक्की तुम्ही व्हिडिओला पॉज करा. हे व्हिडिओ गणित वहीवर लिहून घ्या, हे सोडवा आणि याचे उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. मित्रांनो, त्याचबरोबर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं तर अशाच प्रकारच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.